मोठा गाजावाजा करत पुण्यात मेट्रो आली आणि आज साधारण या घटनेला 3 वर्ष लोटले। मात्र जर आपण आताची वस्तुस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी पुणे मेट्रोच्या कामामध्ये झालेला घोटाळा किंवा वास्तविकता त्या कामाची काय आहे तर ती तुम्हाला मी दाखवतोय। सध्या मी उभा आहे पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आता उद्घाटन होऊन साधारणतः 3 वर्ष आणि या स्टेशनचं उद्घाटन होऊन साधारण 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लोटला। मात्र याची जी परिस्थिती आहे बांधकामाची ती मी तुम्हाला दाखवतोय। आपण जर पाहिलं तर माझ्या मागे हे जे स्ट्रक्चर आहे ही जे अंडरपास मेट्रो स्टेशन आहे या स्टेशनकडे जाणारी ही एंट्री आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुढच्या बाजूने एंट्री आहे। पुण्याचं जे सांस्कृतिक जी ओळख आहे, ऐतिहासिक शहर किंवा वाड्या शहर ही ओळख कुठेतरी जपण्याचा प्रयत्न या स्ट्रक्चरच्या माध्यमातून करण्यात आला। मात्र आता या स्ट्रक्चरला कुठेतरी जो काही आहे तो एक प्रकारचं कामात किती निकृष्ट काम या ठिकाणी केलंय त्याचा एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नागरिक जो टॅक्स भरतात टॅक्सचा कसा दुरुपयोग केला जातोय ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी हे काम पूर्ण होऊन साधारणतः आता 1.5 वर्ष साधारण उलट झाले। मात्र अवघ्या 1.5 वर्षातच या ठिकाणी असणाऱ्या ज्या टाईल्स आहेत त्या दगडाच्या प्रतिकृती याला वरती चिटकवण्यात आल्या होत्या त्या या ठिकाणी कुठेतरी गळून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच किती निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर अगदी फक्त हाताने जर आपण हे काढायचा प्रयत्न केला तर सिमेंट आपल्याला या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळतं। इतकं हे निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं कशासाठी हे काम इतक्या घाईघाई केलं गेलं, कोणती डेडलाईन ठेकेदाराला नेमकी पाळायची होती किंवा कोणता मुहूर्त हा प्रशासनाला सरकारला साधायचा होता, नेमकी घाई कशाची होती हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय। अर्थातच इतक्या घाईत उद्घाटन झालं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी स्ट्रक्चर उभारण्यात आलं आणि आज त्याची ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते। मात्र या घाईमध्ये कुठेतरी जो नागरिक जो टॅक्स भरतो, आपल्या जो काही उत्पन्न आहे त्याच्यावर तो टॅक्स देतो आणि या टॅक्स मधून ह्या अशा पद्धतीची जर कामं होत असतील तर अर्थात नागरिकांनाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही की आपण नेमका टॅक्स हा कशासाठी भरतो। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।